मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सर्व पक्षीयांकडून दबाव टाकण्यात आलाय। मात्र अजित पवारांकडे आपण राजीनामा दिलेला नाही हे धनंजय मुंडेंनी म्हटलंय। तर सुरेश धस यांनी तात्काळ अजित पवारांची भेट घेतली। पाहूया आमचा हा स्पेशल रिपोर्ट। राजीनामा वगैरे दिलेला नाही। मुंडे साहेब, तुम्ही राजीनामा दिल्याची चर्चा आहे, मग कॅबिनेटला कशाला आलोस? राजीनामा दिलेला नाही आणि सुरेश धस यांना योग्य वेळी उत्तर देणार अशा दोन प्रतिक्रिया अजित पवारांचे मंत्री धनंजय मुंडेंनी दिल्यात। मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव वाढलाय, त्यावरून दोन बैठका सुद्धा झाल्या। धनंजय मुंडेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली। जवळपास 1 तास चर्चा झाली। त्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर आले। फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली। त्यानंतर अजित पवार सागर बंगल्यावरून निघाले। मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरून नेमकं काय करायचं यावरून खलबत झाल्याची माहिती आहे। अजित पवारांकडे मुंडेंनी राजीनामा सोपवल्याच्या ज्या चर्चा रंगल्या होत्या, मात्र मंत्री धनंजय मुंडे मंत्रालयामध्ये आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी दाखल झाले आणि TV9च्या कॅमेऱ्यावर धनंजय मुंडेंनी आपण राजीनामा दिलेला नाही असं सांगितलं। राजीनामा वगैरे दिलेला नाही। मुंडे साहेब, तुम्ही राजीनामा दिल्याची चर्चा आहे, मग कॅबिनेटला कशाला आलोस? परंतु सातत्याने तुमच्या राजीनाम्याची मागणी सुरेश धस आणि इतर मंडळी करतात। सर, सुरेश धस तुमच्यावरती सातत्याने टोकाचा आरोप करतात। सर, सुरेश धस तुमच्यावरती टोकाचा आरोप करतात, काही प्रत्युत्तर करणार नाही? इथे सुरेश धस यांनी अजित पवारांची भेट घेतली। जवळपास 15 ते 20 मिनिटं राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये अजित पवारांसोबत धस यांची चर्चा झाली। मात्र भेटीनंतर धस यांनी वेगळंच कारण सांगितलं। परळीमधील मल्टीस्टेट बँकेत अनेक ठेवीदारांचे पैसे बुडालेत, त्याची बैठक लावावी अशी मागणी केल्याचं धस म्हणाले। पण भेटीआधी आपण सरपंच हत्या प्रकरणात दादांची वेळ घेतल्याचं धस म्हणाले होते। परळीची एक बँक आहे, राजस्थानी मल्टीस्टेट आणि इतर काही जिजाऊ इतर मल्टीस्टेट, या सर्व मल्टीस्टेटमधून 16 लाख सभासद हे मराठवाड्यातले आहेत। जामखेड या गावी एक शाखा होती जामखेड, तिथले सुद्धा मोठ्या प्रमाणावरती सभासद आहेत ज्यांचे पैसे बुडालेले आहेत। जवळपास 26 लोकांचा आत्महत्या या प्रकरणामध्ये झालेल्या आहेत। त्यामुळं याची तातडीने बैठक घ्यावी अशा प्रकारची विनंती करण्यासाठी अजितदादांकडे मी आलो होतो। सुरेश धस धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करतायत। ज्या 3 कोटींच्या खंडणीचं कनेक्शन संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाशी जोडलं जाते, त्या खंडणीची बैठक मुंबईमध्ये धनंजय मुंडे यांच्या सातपुडा बंगल्यावर झाली आणि 3 कोटींची खंडणी अवाधा कंपनीकडे धनंजय मुंडे यांनीच मागितल्याचा सनसनाटी आरोपही सुरेश धस यांनी केला आहे। तर आपण योग्य वेळी उत्तर देणार असा इशारा धनंजय मुंडे यांनी दिलाय। धनंजय मुंडे तिथं होते, त्यांनी 3 सांगितले, ते कर्मचाऱ्यांनी बाहेर गेला, ऊपर बोले तिर्री, ते म्हणले नाही 3 करोड नाही देंगे। त्या कंपनीचे लोक बोलले असतील ना, आणि हे CDR मध्ये येईल ना। 3 कोटी मागितले गेले, त्यातले 2 कोटीवर डील ठरली। डील ठरल्याच्या नंतर ही सगळी मंडळी तिथून निघून गेली। सुरेश धस सातत्याने तुमच्यावरती आरोप करतात। सर, त्यांना प्रत्युत्तर मिळणार का? काही उत्तर होणार आहे का त्यांचं योग्य वेळेला? धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधकांसह भाजपचेच बीड जिल्ह्यामधल्या आष्टीचे आमदार सुरेश धस आक्रमक झाले। मात्र मुंडेंचे सर्वेसर्वा स्वतः अजित पवार वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा नाही असं अजितदादांचं मत आहे। SIT चौकशी, CID चौकशी आणि न्यायालयीन चौकशी होईपर्यंत कारवाई नाही। चौकशी अहवालातून जे समोर येईल त्यानुसार कारवाई करणार असं अजित पवार यांनी ठरवलं आहे। धनंजय मुंडे नाव घेऊन सांगतो, धनंजय मुंडे हे सगळे माणसं कोणाचे आहेत? हे त्यांचेच आहेत आणि स्वतः ते मान्य करतात, हो वाल्मिक कराड हा माझा जवळचा आहे, जिव्हाळ्याचा आहे, तरी तुम्ही तुमचं सगळं पाहिजे तसं चालू आहे।
मला आश्चर्य आहे की मुख्यमंत्री असतील, अजित पवार असतील, हे सगळे शांत कसे आहेत? हे संरक्षण का द्यायला लागले त्यांना? काय असं एवढी मोठी काय या धनंजय मुंडेमध्ये असं की हे सगळे घाबरायला लागलेले आहेत? मला वाटतं कुठलाही सज्जन व्यक्ती जर असता तर त्यांनी एका मिनिटात पदाचा राजीनामा दिला असता की निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून मी देतोय असं म्हणायला हवं होतं. पण जनाची नाही मनाची नाही कसलीच लाज नसल्यामुळे आज ते तिथेच मंत्रिपद सोडायला तयार नाहीयेत आणि आता लोकांनी त्यांना हात धरून खेचून बाहेर काढेपर्यंत हे जर राहिले नाहीत, पदाचा राजीनामा दिला नाहीत तर काढतील एवढं मला नक्कीच वाटतंय. लोक त्यांना बाहेर खेचून काढतील. मला असं वाटतं सरकारने संवेदनशीलपणे या सगळ्याचा विचार करावा. मला अजूनही तो दिवस आठवतोय जेव्हा अशोक चव्हाणांवर आरोप झाले. नैतिकता बघून काँग्रेस पक्षाने आणि अशोक चव्हाणांनी तेव्हा राजीनामा दिला होता. त्यामुळे आता सरकारला ठरवायचंय की त्यांनी काय करावं. पत्रकारांनी पंकजा मुंडेंना महाविकास आघाडीमधील मंत्री संजय राठोडांच्या राजीनाम्यावरून सुद्धा सवाल केला. एका तरुणीच्या आत्महत्येच्या प्रकरणात राठोडांवर आरोप झाल्यानंतर भाजप आक्रमक झाली होती. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संजय राठोडांचा राजीनामा घेतला होता. त्यावरून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर त्यांचे पक्षप्रमुख निर्णय घेतील असं पंकजा मुंडे म्हणाल्या. याच्यावर त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते आणि या राज्याचे सर्वोच्च नेतेच उत्तर देऊ शकतात. मी तर लहान आहे प्रोटोकॉल वाईज. मी कसं त्यांच्या कोणाच्याही या जिल्ह्यात कोणत्याही जिल्ह्यात घडलेल्या कोणत्याही घटनेच्या विषयी मी मागणी करणं, मी मंत्री आहे, माझे काही प्रोटोकॉल्स आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की ह्याच्यावरचे निर्णय जर घ्यायचे असते तर त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतले असते. तर त्यांनी काय करायचं हे त्यांनी निर्णय घेतला असेल त्याचं उत्तर तेच देऊ शकतात. सुरेश धस भाजपचेच आणि पंकजा मुंडे सुद्धा भाजपच्याच. मात्र सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येवरून धसांनी प्रकरण जोरदारपणे लावून धरलंय. वाल्मिक कराडनंतर त्यांनी आता उघडपणे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा बोलण्यास सुरुवात केली आहे. मात्र पंकजा मुंडे का शांत, कारवाई व्हावी असं का बोलत नाहीत असा सवाल सुरेश धसांनी केला होता. त्या टीकेला सुद्धा पंकजा मुंडेंनी उत्तर दिलंय. त्यांनी किमान मीडियाच्या समोर येऊन म्हणायला पाहिजे होतं की झालेलं आहे, फार वाईट झालेलं आहे आणि ह्यामध्ये लवकरात लवकर कारवाई व्हायला पाहिजे. हे पंकजाताईंचं काम होतं, ते त्यांनी केलेलं नाही. धनंजय मुंडे साहेब अजूनही त्यांना पाठीशी घालतायत. वाल्मिक कराड म्हणजे धनंजय मुंडे, धनंजय मुंडे म्हणजे वाल्मिक कराड. एकाच नाण्याच्या दोन बाजू. शोले पिक्चरमधला अमिताभ बच्चनने कॉईन नव्हता का उचलला, तोच आहे. हे दोघं जय आणि वीरू एकच आहे. मी माझ्या छोटी जी माझी लेवल आहे त्या लेवलच्या विषयांना हाताळते. फार काही माझ्यापेक्षा मोठ्या अभ्यास असणाऱ्या लोकांच्या विषयांवर मी काही उत्तर देऊ शकत नाही. किंवा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलं SIT लावण्याचं ते मी लिहिलं, मी ते तुम्हाला कॉपी देऊ शकते. त्याचबरोबर मी जिथे जिथे आवश्यक आहे तिथे तिथे व्यक्त झाले. मला माहिती नाही ना याच्यामध्ये कोण कोण आहे, तर मी कसं कोणाचं नाव घेऊन बोलू? हे योग्य आहे का? तुम्ही सांगा. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही विटनेस केलं, तुम्ही तिथे होतात. एखादी निर्घृण हत्या, एखादा पाशवी बलात्कार ह्याला आय विटनेस असेल तर तो होऊ देईल का बरं? हे मी होते का तिथे? मला माहिती आहे का ते? मग मी कसं एखाद्या व्यक्तीचं नाव घेऊन त्याच्यामध्ये आरोप करणार? मी सांगते की जो असेल, कोणी असेल, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणावरून सर्वपक्षीय मोर्चाही निघताय. त्यातून आरोपींना फाशीच्या मागणीसह मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरते. पण चौकशी अहवालापर्यंत तुर्तास तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार नाही असं चित्र दिसतंय. अक्षय मंकणीसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.